राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांनी शनिवारी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। त्यामुळे अंबरनाथ शहरातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। आज अंबरनाथ नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडते। यावेळी नगरसेवकांनी विरोधात मतदान केलेलं आहे आणि कारवाई त्यामुळे केली जाणार आहे। अंबरनाथ यावेळी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर फार चर्चेत आलेला आहे। जरी अंबरनाथ नगर परिषदेसंदर्भात बोलत असलो तरी सुद्धा यावेळेला अनेक नाट्यमय घडामोडी या पार्श्वभूमीवर घडलेल्या बघायला मिळालेल्या आहेत। येणाऱ्या 12 तारखेला अंबरनाथ विकास आघाडीला बांधील असणाऱ्या 32 सदस्यांना त्या ठिकाणी प्रदीप नाना पाटील यांनाच मतदान करणं बंधनकारक आहे। नाही तर येत्या अलीकडच्या काळात आपण पाहू शकतो खूप लवकर आता फास्ट ट्रॅकवर ते निर्णय लागतात। 2-3 महिन्यामध्येच त्या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन साठी प्रत्येकाने तयार राहावं, जोही व्यक्ती त्या व्हीपच्या विरोधात जाऊन कारवाई करेल। सहकारी गणेश आपल्या सोबत आहेत थेट अंबरनाथ मधल्या सगळ्या नाट्यमय घडामोडी त्यांनाच विचारूया। नेमकं गणेश, अंबरनाथ मध्ये काय सुरू आहे? सुवर्ण, सुरुवातीला भाजपा काँग्रेसचे 12 नगरसेवक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक आणि भाजपाचे मिळून 15 नगरसेवक अशा जवळजवळ आणि एक अपक्ष अशा जवळजवळ 32 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन अंबरनाथ विकास आघाडी या नावानं गट स्थापन केला होता। मात्र त्यानंतर अचानकपणे शनिवारी याच राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी अचानकपणे शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि या सगळ्या ज्या उपनगराध्यक्ष पदाची आजची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या। काल या ठिकाणी भाजपाचे किंवा या अंबरनाथ विकास आघाडीचे जे गटनेते आहेत अभिजित करंजुले यांनी सांगितलं की ह्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी व्हीप स्वीकारलेला आहे, ते स्वतः गटनेते आहेत, त्यांनी या व्हीपवर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आज उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे अंबरनाथ विकास आघाडीचे जे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत प्रदीप नाना पाटील, त्यांना जर त्यांनी मतदान केलं नाही तर त्यांचं नगरसेवक पद हे रद्द होऊ शकतो। त्याविरोधात आम्ही अपील करू शकतो, कारण ते आमच्या गटात आहेत, त्यांनी व्हीप स्वीकारलेला आहे। व्हीप स्वीकारला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या घरी जाऊन देखील व्हीप दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी जर विरोधात मतदान केलं तर त्यांचं नगरसेवक पद हे रद्द होऊ शकतो। कायदेशीर सगळे आम्ही सल्ले घेतलेले आहेत, त्या मार्गाने आम्ही वाटचाल करणार आहोत। मात्र आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण 12 ते 1 वाजेपर्यंत स्वतः जे या गटातून बाहेर पडलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदाशिव पाटील, ते उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मात्र 2-2:30 वाजता काय घडामोडी घडतात, सभागृहामध्ये हे 4 नगरसेवक कोणाच्या बाजूने मतदान करतात हे पाहणं महत्वाचं आहे। आणि जर त्यांनी विरोधात मतदान केलं तर पुढची कायदेशीर कारवाई किंवा पुढच्या राजकीय घडामोडी काय असतील। मात्र या निवडणुकीच्या दरम्यान राजकीय वातावरण तापू शकतो, त्या ठिकाणी काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। सुवर्ण, नक्की गणेश, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिलीत, काय नेमकं अंबरनाथ मध्ये घडतंय त्याविषयी सांगितलं त्याबद्दल।